नमस्कार मित्रांनो, मी संदीप सिरसाट. आपल्या जेनेस कोचिंग अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर मागील व्हिडिओ बघितलेले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन मागील व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे जेणेकरून आपला जो सिलेबस असणार आहे त्या सिलेबसवरचे सर्व व्हिडिओ आपल्याला बघता येतील. बघा, प्रिव्हियस लेसनमध्ये आपण बघितलं की सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या 3 पद्धती होत्या. त्यामध्ये फर्स्ट नंबर आपण बघितली इलिमिनेशन मेथड, 1.1 मध्ये बघितली आपण इलिमिनेशन मेथड, 1.2 मध्ये बघितले आपण ग्राफिकल मेथड. आता 1.3 आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे, तर ती असणार आहे डिटर्मिनंट मेथड. ओके, डिटर्मिनंट मेथडला क्रॅमर्स रूल असं म्हणतात. का बरं क्रॅमर्स रूल म्हणत असेल? कारण की तो जो शास्त्रज्ञ होता किंवा ज्यांनी याचा शोध लावलेला आहे, जे ह्या नियमाचा फाउंडर असणार आहे, तर त्याचा जो सरनेम असणार आहे तो क्रॅमर्स असणार आहे. म्हणून त्याच्या सरनेमवरून त्याला क्रॅमर्स रूल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा की हा जो नंबर दिसतो आपल्याला, याला आपल्याला काय म्हणायचंय? डिटर्मिनंट म्हणायचंय. डिटर्मिनंट मध्ये हे लक्षात ठेवायचंय की तिथं दोन हे काय असतात? रोज असतात. बघा, ए बी आणि सी डी ह्या काय असणार? तिथं रोज असणार आहे. आणि ए सी आणि बी डी हे काय असणार? तिथं कॉलम्स असणार आहे. बघा, इथं डिटेल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे की दिस इज अ डिटर्मिनंट अँड ए बी अँड सी डी आर अ रोज. बघा, इथं काय असणार? त्या रोज असणार आहे. अँड ए सी आणि बी डी आर अ कॉलम्स, त्या कॉलम्स असणार आहे. आणि इथं हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला, डिग्री ऑफ द डिटर्मिनंट. हा जो डिटर्मिनंट दिसतो याचा डिग्री किती असणार आहे मित्रांनो? तर डिग्री किती असणार आहे? त्याचा 2 असणार आहे. 2 डिग्री का म्हणायचा मित्रांनो? हे लक्षात ठेवा की ज्यामध्ये 2 कॉलम आणि 2 रोज असतात, म्हणून त्याचा मॅक्सिमम पॉवर ऑफ इंडेक्स हा किती असतो? 2च असतो. म्हणून त्याचा डिग्री हा 2 असा संबोधायचा आहे आपल्याला. बघा, देअर आर 2 एलिमेंट्स इन इच रो. बघा, प्रत्येक याच्यामध्ये अगोदर सांगितलं की प्रत्येक याच्यामध्ये 2 एलिमेंट्स येत आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? आपल्याला डिग्री म्हणायचं. डिग्री किती असणार आहे? तर ती 2 असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं की हा जो फॉर्म्युला असणार आहे त्याचा फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना तर तो आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करायचा आहे हे लक्षात ठेवा. बघा, जर या स्वरूपात नंबर असेल ए बी सी अँड डी, बघा असा जर नंबर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय? ए आणि डी या स्वरूपात लिहून घ्यायचं आहे, ए इंटू डी अँड मायनस काय करायचं आहे? बी इंटू सी, बी इंटू सी. बस या स्वरूपामध्ये प्रेझेंट करायचं आपल्याला. म्हणजे याच्यावरचं एक्झाम्पल जर आपल्याला सोडायचं असलं तर एक्झाम्पल देतो इथं. बघा, 3 इथं 2 इथं 4 आणि इथं 6 या स्वरूपात नंबर प्रेझेंट केल्याच्या नंतर बघा याचं जे सोल्युशन असणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे? आपल्याला काय करायचंय? फक्त डिटर्मिनंटच्या फॉर्म्युलामध्ये त्याला पुट करायचं आहे. हा 3 इंटू 6, बघा 3 इंटू 6 क्रॉस मल्टिपल करायचा यांचा दोघांचा. त्याच्यानंतर मायनसचा साइन ठेवायचा दोघांच्या मध्ये आणि 4 इंटू 2 या स्वरूपात लिहून घ्या. 4 इंटू 2, 3 6 जर किती होतोय? 18 मायनस 4 2 जर किती होतोय? 8. सो दॅट फायनल आन्सर किती होतोय? 10. सो डिटर्मिनंट इज इक्वल टू 10. बघा, या स्वरूपात एक्झाम्पल असणार आहे. किती आहे? सिंगल मार्क साठी एक क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. मित्रांनो, यासारखे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपण बघू की क्वेश्चन नंबर फर्स्ट जो असणार आहे तो डिटेलमध्ये बघू आपण त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर थर्ड स्टार्ट करायच्या अगोदर त्यामध्ये थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊ. बघा, जो क्रॅमर्स असणार आहे तर त्या क्रॅमर्सने काय केलेलं होतं की हा जो जनरल फॉर्म असणार आहे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. बघा, हा जो जनरल फॉर्म आहे तर जनरल फॉर्म आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हा जनरल फॉर्म वापरायचा आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं की एबीसी हे कोणते पण काय असतात? रिअल नंबर असतात. त्यासोबत कोणताही नंबर असू शकतो. त्यानंतर हा फर्स्ट नंबरचा व्हेरिएबल, सेकंड नंबरचा व्हेरिएबल आणि हा जो कॉन्स्टंट असणार आहे तो कॉन्स्टंट कुठे असणार आहे? इक्वलच्या त्या साईडला असणार आहे. म्हणजे जनरल फॉर्म जर कधी आपल्याला कन्वर्ट करायचा असेल क्रॅमर्स रूलचा, बघा इथं लिहितोय मी जनरल फॉर्म ऑफ क्रॅमर्स रूल. जनरल फॉर्म काय असणार आहे? तो असणार आहे बघा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू सी. बघा, या स्वरूपात आपल्याला जनरल फॉर्म कन्वर्ट करायचा आहे. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्याला इथं जे इक्वेशन दिलेले असणार आहे तर इक्वेशन 2 दिलेले असणार आहे. म्हणून इक्वेशन 2 जर दिले असेल तर त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड या स्वरूपात कम्पेअर करा आणि याचा जो जनरल फॉर्म आहे तो या स्वरूपात प्रेझेंट करा. बघा, पहिला जो इक्वेशन येतो तो आपण a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 या स्वरूपात प्रेझेंट होईल. आणि सेकंड नंबरचा जो इक्वेशन असणार आहे तो a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 या स्वरूपात प्रेझेंट होईल. म्हणजे हा जो इक्वेशन असणार आहे यालाच काय करणार आहे आपण? या स्वरूपात आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, मग तुम्ही ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन दिलेले असणार आहे 2 प्रकारचे, तर त्यावेळेस आपल्याला ते कम्पेअर करायचे याच्यासोबत. फर्स्ट नंबरचे इक्वेशन यासोबत कम्पेअर करा, सेकंड नंबरला यासोबत कम्पेअर करा. आता मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला डिटर्मिनंट काढायचे किंवा क्रॅमर्स रूल सोडवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला बघा सोप्या पद्धतीने
तर त्याला A1 A2 B1 B2 हा पहिला डिटर्मिनंट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, A1 A2 B1 B2. त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आहे dx. ओके, dx फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे x ची व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला C1 C2 B1 B2 याच टाइपचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि शेवटी आपल्याला लास्टला dy फाइंड आउट करावा लागतो. आता dy फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला असणार आहे A1 A2 C1 C2. बघा मित्रांनो, हे जे फॉर्म्युला दिलेला असणार आहे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. आणि लक्षात ठेवायचं की कोणता पण काय नंबर दिला आपल्याला तिथं A B C असे तीनच नंबर दिलेले असणार या फॉर्म्युल्यामध्ये. पहिले जायचं आपल्याला A1 A2 B1 B2. ओके, बघा A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2. त्यानंतर B1 B2 झाल्याच्या नंतर काय करायचं बघा, पुढच्या याच्यामध्ये C1 C2 कडे गेलेला आहे. C1 C2 आणि रिटर्न वापस B1 B2 कडे आलेला आहे. बघा C1 C2 B1 B2. आणि सर्वात शेवटी काय करायचं आपल्याला A1 A2 C1 C2 या स्वरूपात आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. ओके, थोडा वेळ 5 मिनिटं आपण जर कधी व्यवस्थित त्याला लक्ष देऊन जर कधी रिमेंबर जर कधी केलं तर तो व्यवस्थित रिमेंबर होऊन जातो. त्यानंतर x ची व्हॅल्यूज पुटअप करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे dx/d आणि y ची व्हॅल्यूज पुटअप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तिथं dy/d. बघा मित्रांनो, 1.1 मध्ये आपण एलिमिनेशन मेथड मध्ये बघितलं होतं की तिथं पण आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज मिळत होती. त्यानंतर 1.2 मध्ये आपण ग्राफिकल मेथड बघितली की त्यामध्ये पण आणि x आणि y अशी व्हॅल्यूज मिळत होती. ओके, ज्या ठिकाणी आपण ग्राफ काढलेला होता त्या ग्राफ मध्ये टू लाईन ज्या ठिकाणी आपल्याला टचअप होत आहे तो टचअपचा मिड पॉईंट जो असणार आहे बघा ग्राफ मध्ये ही लाईन जी टच होतीये तर इथं जो नंबर तयार झालाय तो आपण 3,4 जर फायनल आन्सर असेल तर या स्वरूपात आपण त्याला डिनोट करत असतो. मग इथं पण मित्रांनो आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज काढण्यासाठी काय करावं लागेल, या स्वरूपात आपल्याला एक्झाम्पल पुटअप करावं लागेल. ठीक आहे, यानंतर बघू आपण लगेच क्वेश्चन नंबर 3. बघा मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट जो असणार आहे तो आपल्याला ऍक्टिव्हिटी बेसवरचा क्वेश्चन असणार आहे. तो ऍक्टिव्हिटी बेसवरचा जो क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तो आपण बघू. त्याच्यातला हा जो नंबर दिसतो मित्रांनो 3 आणि 5, त्याला काय करायचं आहे 3 × 5 ऍज इट इज लिहायचा. तुम्ही त्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहून टाकायचं, त्याला तिथं मायनस साइन ठेवायचा आणि 4 × 2 याचा मल्टिपल करायचा 4 × 2. ओके, आता यालाच पुढे आपण सॉल्व्ह करून घेऊ. हा जो 4 5 जर होतोय तर 3 5 जर होतोय 3 5 जर किती होतोय 15. हा मायनसचा साइन ऍज इट इज असणार आहे आणि 4 2 जर किती होतोय 8 होतोय. सो दॅट 15 - 8 फायनल आन्सर इज 7. बघा हे फायनल आन्सर 7 असणार आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये बघा आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले असणार आहे, त्यापैकी आपण 2 क्वेश्चन इथं बघू. हा जो क्वेश्चन दिला असणार आहे मित्रांनो याचा क्रॉस मल्टिपल करा. बघा -1 × किती दिसतोय तिथं 4, मायनसचा साइन ठेवा. त्यानंतर परत या स्वरूपात बघा इथं अशी अरेंजमेंट करून घ्यायची आपल्याला 2 × 7 2 × 7 या स्वरूपात दिला. पुढे आपण याला सोडवून घेऊ. बघा 4 1 जा 4 किती होतोय -4, मायनसचा साइन ऍज इट इज ठेवायचा आणि 2 7 जा किती होत आहे 2 7 जा 14. सो दॅट फायनल आन्सर इज -18. ओके, याचा आन्सर येतं -18. बघा हा जो क्वेश्चन असणार आहे या क्वेश्चनला आपण त्याच पद्धतीने करायचा आहे. अगोदर 5 आणि 0चा मल्टिप्लिकेशन करायचा म्हणजे 5 × 0 या स्वरूपात लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर मायनसचा साइन ठेवायचा आणि 3 आणि 7चा मल्टिपल करू तर याला आपण या स्वरूपात लिहू -7 आणि × किती लिहायचं आपल्याला 3. ओके, मग याला सॉल्व्ह करत असताना काय करायचं 5 0 जर किती होतोय तो 0 होतोय. हा मायनसचा साइन ऍज इट इज ठेवायचा आणि ब्रॅकेटमध्ये 7 3 जर किती होतोय 21 आणि मायनसचा साइन आपल्याला ऍज इट इज ठेवावा लागेल. आणि मायनस मायनस काय होतोय मित्रांनो तो प्लस होतोय. तर फायनल आन्सर किती येतंय तिथं 21 किंवा एक स्टेप वाढवा त्याला 0 + 21. सो दॅट किती येत आहे ते 21. सो दॅट d = 21. ओके, त्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आपल्या समोर या ठिकाणी दिलेला आहे. यासारखे जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन बघा दिसायला थोडेसे अवघड असणार आहे, परंतु दिसता येत असं ते क्वेश्चन आहे. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. बघा यांचा क्रॉस मल्टिपल करायचा आहे म्हणजे बघा 7/3 इथं लिहिणार आपण 7/3 × काय करायचं आपल्याला हा नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा आहे 1/2. याला 1 ब्रॅकेट मध्ये पुट करून घेऊ आपण. तिथं मध्ये जो साइन असणार आहे तो मायनसचा असणार आहे. आणि सेकंड नंबरला आपण काय करणार आहे हा फ्रॅक्शन आणि हा फ्रॅक्शन ऍज इट इज मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून ठेवायचा. 5 किती आहे 3 आणि इंटू मध्ये बघा 3 किती आहे 2 3/2. बघा या स्वरूपात प्रेझेंट करा. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय सांगितलेलं आहे की समोरासमोर काय करायचं आहे न्यूमरेटरचा न्यूमरेटर सोबत मल्टिपल करून टाका. बघा 7 1 जर किती होतोय 7 7/3 2 जर किती होतोय 6. मायनसचा साइन ठेवा. याला कॅल्क्युलेट करा तिथं 5 3 जर किती होतोय 15 होतोय. आणि होल डिव्हायडेशन मध्ये बघा 3 2 जर किती होतोय 6.
ज्यावेळेस बॉटम बॉटम सेम दिसतोय तर बॉटम काय करायचं आपल्याला 1 टाइम ठेवायचा आहे आणि 7 मायनस काय करायचं आपल्याला 15. सो दॅट फायनल आन्सर 15 मधून 7 गेल्यानंतर रिमाइंडरला किती उरतात तिथं तर 8/6 या स्वरूपात उरतात आणि त्याला डिवाइड केल्याच्या नंतर बघा इथं येईल 4 आणि इथं येईल 3. ओके, म्हणजे फायनल आन्सर जे असणार आहे ते -4/3. बघा मित्रांनो, यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 लगेच आपण इथं बघू. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 मधला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट असणार आहे तो आपण इथं सॉल्व्ह करू. याचं सोल्युशन फाइंड आउट करत असताना सर्वप्रथम काय करू, आपण याला कम्पेअर करून घेऊ. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की अगोदर काय करायचं, इक्वेशनला कम्पेअर करून घ्या. तर इथं लिहून घेऊ आपण कम्पेअर विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. बघा हे जे दोन इक्वेशन दिले असणार आहे तर ते कम्पेअर करून घ्यायचे. तर तुम्हाला इथं जर कधी व्यवस्थित बघितलं बघा a1 इथंच आहे, b1 इथंच आहे आणि इज इक्वल टू c2 आहे. बघा c1 आहे किंवा इथं c2 आहे. बघा x नंबरला x असायला पाहिजे, 2 नंबरला y असायला पाहिजे आणि कॉन्स्टंट हा इक्वलच्या त्या साईडला म्हणजे राईट साईडला असायला पाहिजे. तर दोन्ही पण इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिसत आहे म्हणून आपण काय करणार आहे या स्वरूपात लिहून घ्या त्याला परत. बघा जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय तर परत एकदा लिहून घ्या त्याला. 3x - 4y इज इक्वल टू 10 आहे आणि सेकंड नंबरचं किती आहे तर तो 4x + 3y इज इक्वल टू दिलेला आपल्याला 5. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. आता कम्पेअर करत असताना काय करायचं आहे, इक्वेशन ए मध्ये हा जो फर्स्ट नंबरचं इक्वेशन दिलेला असणार आहे ते इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. ओके, मग इक्वेशन फर्स्ट मध्ये a1 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर a1 ची व्हॅल्यूज किती असणार आहे 3, d1 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती असणार आहे -4 आणि c2 ची व्हॅल्यूज जी असणार आहे तर ती किती असणार आहे तर ती +10 असणार आहे. त्याच्यानंतर c1 ची व्हॅल्यूज. त्यानंतर आता a2 ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. a2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर a2 ची व्हॅल्यूज बघा इथं आली आपली 4, त्याच्यानंतर a2 झाला, त्याच्यानंतर b2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे +3 आणि c2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे +5. बघा सर्वच व्हॅल्यूज काय करायच्या a1 b1 c1 a2 b2 आणि c2 या सर्व व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं लिहून घेऊ आपण बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता जो क्रॅमर्स रूल वापरायचा आपल्याला तो क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पहिला जो एक्झाम्पल सांगितलेला होता तो काय वापरायचा आपल्याला डी वापरायचा आहे आणि डी साठी आपण बघितला होता की a1 a2 b1 b2 हा फॉर्म्युला असणार आहे मित्रांनो. मग हे लक्षात ठेवा की याला सोडत असताना आपल्याला जे बुक्स मध्ये दिलेले असणार आहे तर हे फॉर्म्युले प्रत्येक वेळेस नोट डाऊन केलेले नाही, आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे. पण मित्रांनो हे लक्षात ठेवा की फॉर्म्युले जर आपल्याला क्लिअर येत असतील तर तो एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. बघा a1 a2 आणि या ज्या किमती लिहित असताना तर याच फॉर्म मध्ये लिहा म्हणजे आपल्याला किमती अरेंजमेंट करताना इथं व्यवस्थित येते. बघा a1 a2 ची व्हॅल्यूज किती आहे 3 4. इथं लिहिणार आहे आपण 3 4 आणि b1 b2 याची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती असणार आहे -4 अँड +3. ओके, या स्वरूपात याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर बघा कशा पद्धतीने येतोय तो. तर इथं सॉल्व्ह करून टाकू आपण त्याला. क्रॉस मल्टिपल करून घ्यायचा याचा. तर क्रॉस मल्टिपल कसा येतो तर 3 × किती येतोय तो 3, मायनसचा साइन ठेवायचा आणि -4 आणि +4 यांचा मल्टिपल करायचा आहे. -4 आणि इंटू +4. बघा ही व्हॅल्यूज पुट करायची आपल्याला. फायनल आन्सर येतोय 3 3 जर येतोय 9, मायनसचा साइन आपण मायनसचा साइन ठेवा आणि 4 4 जर किती येतोय 16. बघा इथं 9 मायनस मायनस काय होतोय तर तो प्लस होतोय, मायनस मायनस प्लस होतोय आणि हा काय होतोय 16. म्हणजे डी ची जी व्हॅल्यूज असणार आहे मित्रांनो तर ती किती असणार आहे 9 + 16 किती होतोय 25. ओके, ही झाली फर्स्ट नंबरची डी. आता आपल्याला कशाची व्हॅल्यूज काढायची आपल्याला डी एक्स ची व्हॅल्यूज पुट करायची आणि डी वाय ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. तर मग त्यावेळेस काय करायचं आपल्याला की डीएक्स काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे. तर तो असणार आपला इथं आपण वापरला a1 a2 b1 b2. तर इथं आता आपल्याला घ्यायचं आहे c1 c2 अँड b1 b2. ओके, बघा या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहे. याच्यामध्ये जर व्हॅल्यूज पुट केल्या तर c1 c2 जो दिसतोय आपल्याला तर c1 c2 किती दिसतोय आपल्याला 10 5. इथं लिहून घेऊ आपण 10 अँड 5. आता b1 b2 बघा इथं किती दिलेलं आपल्याला डिनोट केलेला आहे b1 b2 -4 अँड 3 -4 अँड 3. बघा याला कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिपल करायचं आहे म्हणजे 10 इंटू किती करायचं आपल्याला 3 10 3 आणि या स्वरूपात मल्टिपल करण्यासाठी आपल्याला बघा -4 अँड +5. ओके, यांचा मल्टिपल करायचा आहे. 10 3 जर किती होतोय 30, हा मायनसचा साइन ठेवायचा आणि 4 5 जर किती होतोय 20. बघा आणि ज्या वेळेस बोथ नंबर हा निगेटिव्ह असतात बघा बोथ नंबर हा निगेटिव्ह देन देअर प्रोडक्ट इज पॉझिटिव्ह.
मल्टिप्लिकेशन आहे मित्रांनो, जर ब्रॅकेट असेल तर मल्टिपलचा साइन असतो त्यामध्ये, म्हणून याला सॉल्व्ह करत असताना कशा पद्धतीने येतोय तो 30 प्लस किती होतोय 20, सो दॅट dx इज इक्वल टू किती, फायनल आन्सर आला 50. ओके, बघा टूज व्हॅल्यूज आपल्या क्लिअर झाल्या, डी ची व्हॅल्यूज 25 आली, dx ची व्हॅल्यूज 50 आली. त्यानंतर फायनली जे आन्सर असणार आहे तर आपल्याला dy फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर dy साठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मित्रांनो, तर तो कोणता असणार आहे फॉर्म्युला आपल्यासाठी, तर आपण बघितला होता a1 a2 अँड c1 c2. ओके, यामध्ये व्हॅल्यू पुट करा. बघा a1 a2 आणि b1 b2 इट इज डिनोटेड बाय 3 and 4. ओके, बघा इथं दिलेला आहे तो 3 and 4 अँड c1 c2 डिनोटेड बाय 10 and 5, पॉझिटिव्ह 10 and 5. बघा मित्रांनो, याला पण सॉल्व्ह करायचं आहे, याला पण काय करा त्याच पद्धतीने सॉल्व्ह करा. 3 into 5, तर याला ब्रॅकेट मध्ये लिहिलं आपण 3 into 5, निगेटिव्हचा साइन द्यायचा आणि 10 into किती आहे 4, तर 10 into किती येतोय तो 4. ओके, मग मल्टिपल केल्यानंतर काय आन्सर येते, 3 5 जार किती होतोय, तर 3 5 जार होतोय तो 15 मायनस 10 4 जार किती होतोय 40. सो दॅट फायनल आन्सर. बघा याचा आन्सर काय असणार आहे, पॉझिटिव्ह 15 आहे आणि निगेटिव्ह 40 आहे. तर निगेटिव्ह 40 मधून 15 काढल्याच्या नंतर रिमाइंडरला असणार आहे निगेटिव्ह 25. ओके, सो दॅट dy इज इक्वल टू जे फायनल आन्सर असणार आहे तर ते असणार आहे निगेटिव्ह 25. ओके, बघा आता d ची व्हॅल्यूज फायनल आन्सर 25 ला, dx ची व्हॅल्यू झाली आपली 50 आणि dy ची व्हॅल्यू झाली आपली निगेटिव्ह 25. सो दॅट x आणि y ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर इथे लिहून घेऊ आपण. बघा पहिला जो असणार आहे x इज इक्वल टू, हा व्हॅल्यूज पुट करायची इथं, x इज इक्वल टू dx अपॉन d या स्वरूपात फॉर्म्युला प्रेझेंट करा. आणि dx किती दिलेला आहे मित्रांनो, तर dx बघा dx दिलेला आपला इथं 50 आणि डिवायडेड बाय d किती आलेला आहे आपला 25. सो दॅट याला जर आपण डिवाइड जर कधी केलं तर याचं फायनल आन्सर किती येत आहे 2. ओके, बघा 25 2 जार 50, म्हणजे x ची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती आलेली आहे आपली 2 आलेली आहे. ओके, आणि त्यानंतर y ची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर y ची व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की बघा इथं या स्वरूपात ठेवा की dy अपॉन काय तिथं d. ओके, dy ची व्हॅल्यूज काय असणार मित्रांनो, तर ती असणार आहे निगेटिव्ह 25 अँड d ची व्हॅल्यूज किती असणार आहे 25. सो दॅट फायनल आन्सर इज निगेटिव्ह 1. सो दॅट y इज इक्वल टू निगेटिव्ह 1. बघा मग मित्रांनो फायनल सोल्युशन जे असणार आहे इथं लिहितोय मी, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू किती आलेलं आहे मित्रांनो 2, -1, 2, -1. बघा मित्रांनो या स्वरूपात आपल्याला एक्झाम्पल जे असणार आहे तर ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 मधला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन असणार आहे तो आपण या ठिकाणी बघू. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 3 मधला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन असणार आहे तो बघणार आहोत कशा पद्धतीने सोडवायचा. मित्रांनो अगोदर ज्यावेळेस आपल्याला सोल्युशन सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेस काय करायचं आहे, हा जो इक्वेशन असणार आहे त्याला कम्पेअर करा. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे की कम्पेअर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड विथ, पहिला जो इक्वेशन असणार आहे तो याच्यासोबत कम्पेअर करायचा, सेकंड नंबरचं इक्वेशन यासोबत कम्पेअर करायचा. म्हणजे x एक नंबरला, y सेकंड नंबरला आणि कॉन्स्टंट जो असणार आहे तो इक्वलच्या राईट साईडला असला पाहिजे. मग इथं जर कधी आपण व्यवस्थित बघितलं तर हा जो कॉन्स्टंट दिसतोय तर कॉन्स्टंट काय करतोय लेफ्ट साईडला येतोय, तर तो काय करायचा आपल्याला राईट साईडला पोस्टपोन करायचा आहे. तर बघा कम्पेअर जर कधी केला तर तो येतो या स्वरूपात 4x + 3y इज इक्वल टू किती होतोय तो 4. हा इक्वेशन नंबर किती झाला तिथं फर्स्ट. ओके, सेकंड नंबरचं इक्वेशन जो असणार आहे मित्रांनो तर तो याच्यासोबत कम्पेअर करायचा आपल्याला. तर फर्स्ट नंबरला x तर ऍज इट इज आहे तो ऑलरेडी, त्याच्यानंतर जो -5 दिलेला आहे तर त्याला इकडे आणल्यानंतर तो काय असणार आहे तिथं +5y आणि इज इक्वल टू 8 ऍज इट इज ठेवायचा. हा इक्वेशन नंबर सेकंड झाला. बघा ऑलरेडी काय आता हे काय झाले, हे दोन्ही नंबर काय आले कम्पेअर झालेले. कम्पेअर झाल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे की a1 ची व्हॅल्यूज काय असणार आहे. a1 ची व्हॅल्यूज +4, b1 ची व्हॅल्यूज +3 अँड c1 ची व्हॅल्यूज +4. ओके, त्यानंतर a2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर a2 ची व्हॅल्यू जाणार आहे 6. त्याच्यानंतर b2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर b2 ची व्हॅल्यू झालेली आपल्याला तिथं 5 अँड c2 ची व्हॅल्यू झालेली आपल्याला तिथं 8. बघा मित्रांनो या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात तर या व्हॅल्यू बरोबर या स्वरूपात अरेंजमेंट करा. अन्यथा एकही जर किंमत चुकली तर आपलं फायनली आन्सर जे असणार आहे ते चुकीचं असणार आहे. त्यासाठी आता इथे लिहून घेऊ आपण बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बघा मित्रांनो क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. तर क्रॅमर्स रूल यूज करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, डी काढायचा आहे. तर डी काढण्यासाठी आपण बघितलेला आहे फॉर्म्युला जो बघितलाय आपण तो पहिला डिटर्मिनंटचा फॉर्म्युला असणार आपला a1 a2 b1 b2. ओके, मग तो जो फॉर्म्युला असणार मित्रांनो तर तो असणार आहे a1 a2 अँड b1 b2. बघा मित्रांनो हा पहिला फॉर्म्युला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आपण अगोदर इथे लिहून घेऊ म्हणजे आपल्याला
अडचण येणार नाही. बघा सेकंड नंबरला हा डी झाला. त्यानंतर आपल्याला डीएक्स फाइंड आउट करायचा आहे. तर डीएक्स चा फॉर्म्युला काय असणार आहे, तर इथं दिलेला आपल्याला A1 A2 B1 B2. तर इथं लिहिणार आपण C1 C2 अँड B1 B2. आणि थर्ड नंबरचा जो असणार आहे तो आपल्याला डीवाय म्हणून फाइंड आउट करायचा आहे. आणि डीवाय जो असणार आहे तो काय असणार आहे A1 A2 अँड C1 C2. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा सर्वप्रथम आपण इथे हे करू. A1 A2 ची व्हॅल्यूज किती आहे 4 6. इथे लिहितोय मी 4 6 पॉझिटिव्ह नंबर दिसतोय. आणि B1 B2 ची किती आहे 3 and 5. बघा मित्रांनो हा जो नंबर दिसतोय जसं आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह केला होता त्या पद्धतीने त्याला क्रॉस मल्टिपल करा. म्हणजे 4 इंटू किती होतोय तो 5 मायनसचा साइन ठेवायचा आणि 6 इंटू 3 करायचा. 6 इंटू 3 करा किंवा 3 इंटू 6 करा. 4 5 जार किती होतोय 20 मायनस 6 3 जार किती होत आहे 18. सो दॅट फायनल आन्सर इज किती येत आहे 2. 20 मायनस 18 2. तर डी ची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती असणार आहे आपली 2. डी इज इक्वल टू 2. ओके. त्यानंतर बघा डीएक्स फाइंड आउट करायचं आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला डीएक्स फाइंड आउट करायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून घ्या अगोदर. व्हॅल्यूज पुट करता वेळेस काय करायचं की C1 C2 ची व्हॅल्यूज किती दिसते, तर C1 C2 दिलेला आपल्याला 4 8. इथं लिहितोय आपण 4 8 अँड B1 B2 जो दिलेला आहे तो 3 5 दिलेला आहे. इथं लिहितोय 3 and 5. ओके. याला क्रॉस मल्टिपल करून घ्या. क्रॉस मल्टिपल करण्यासाठी आपल्याला 4 5 चा मल्टिपल करायचा आहे. 4 इंटू किती होतोय 5. निगेटिव्हचा साइन ठेवा आणि त्यानंतर 8 इंटू 3. ओके. मल्टिपल करून घ्या. त्याचा किती येतोय 4 5 जार 20 येतोय मायनस 8 3 जार किती येतोय 24. ओके. बघा याचा फायनल आन्सर निगेटिव्ह 4 असणार आहे. म्हणजे बघा डीएक्स जो असणार आहे तो निगेटिव्ह 4 या स्वरूपात असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा जो सोडायचा आहे आपल्याला डीवाय. तर डीवाय ची व्हॅल्यूज काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. A1 A2 ची जी व्हॅल्यूज दिलेली आहे आपल्याला पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह 6. इथं नोट करून घेऊ आपण पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह 6. ओके 4 6. त्यानंतर C1 C2 किती दिलेला आहे पॉझिटिव्ह 4 8. 4 and 8. बघा याला सॉल्व्ह करायचंय. तो 4 आणि 8 चा मल्टिपल करा. इथं खाली सोडवू आपण. याला ब्रॅकेट मध्ये 4 इंटू किती आहे 8 निगेटिव्हचा साइन असणार आहे आणि 6 इंटू 4. 6 इंटू किती तो 4. मल्टिपल केल्यानंतर बघा याचा फायनल आन्सर 4 8 जार किती होतोय 32 आणि मायनस 6 4 जार 24. सो दॅट फायनल आन्सर dy चा व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती असणार आहे 8 असणार आहे. बस मित्रांनो बघा तीन किमती मिळालेल्या आहे. डी ची व्हॅल्यू 2 आलेली आहे, dx ची व्हॅल्यू -4 आणि dy आलेला आहे आपला 8. फायनली x ची व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला dx अपॉन d हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा dx काय दिसतोय आपल्याला, तर dx बघा dx मध्ये दिलेला आहे -4 अँड d ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर d ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 2. बघा याचा फायनल आन्सर येत आहे -2. ओके. त्यानंतर पुढे जर बघायचं म्हणलं तर कशाची व्हॅल्यूज काढायची आपल्याला y ची व्हॅल्यूज काढायची. इथं काढू आपण y dy इज इक्वल टू काय असणार आहे d. ओके. dy ची व्हॅल्यूज काय असणार आहे, dy ची व्हॅल्यूज असणार आहे आपली 8 आलेली बघा इथं. ओके. इथं ठेवला आपण 8 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यूज किती असणार आहे, तर d ची व्हॅल्यूज असणार आहे 2. सो दॅट फायनल आन्सर किती असणार आहे, तर ते 4 असणार आहे. 2 4 जार 8. सो दॅट फायनली आन्सर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू किती असणार आहे मित्रांनो, तर तो असणार आहे -2,4. बघा मित्रांनो अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. यानंतर लगेच आपण काय करू की पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. यानंतरचा क्वेश्चन थर्ड मधला क्वेश्चन नंबर 3 जो बघणार आहे आपण, तर त्यामध्ये इक्वेशन नंबर बघा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड दिलेला आहे. याला अगोदर काय करून घ्या कम्पेअर करून घ्या. कम्पेअर करता वेळेस लक्षात ठेवा बघा x 1 नंबरला आहे y 2 नंबरला आहे आणि कॉन्स्टंट जो आहे तो बरोबर दिलेला आहे तिथं. म्हणून याला आपण ऍज इट इज लिहून घेऊ आपण x + 2y इज इक्वल टू -1 ऍज इट इज दिलेला आहे. हा ऑलरेडी कम्पेअर झालेला आहे म्हणून इक्वेशन नंबर फर्स्ट असं देऊ आपण. हा सेकंड नंबरचा बघा x + y आणि कॉन्स्टंट तिकडे दिलेला आहे म्हणजे हा पण कम्पेअर झालेला आहे. म्हणजे हा किती येतोय 2x - 3y इज इक्वल टू 12 आणि हा इक्वेशन नंबर किती आहे 2a. बघा ऑलरेडी कम्पेअर झालेला आहे तो. ओके. पण कम्पेअर झालेला असला तरी आपल्याला तो एकदा लिहावा लागणार तिथं. मग आपल्याला A1 A2 ची किमती फाइंड आउट करायची आहे. तर इथं किती लपलेला असतो, तिथं 1. जिथं कोणताच नंबर असतो तिथं 1 असतो म्हणून 1 आणि इथं किती आहे 2. इथं 2 आणि इथं निगेटिव्ह बघा इथं 2 व्हॅल्यूज आहे आणि इथं किती आहे -1. आता खालच्या इक्वेशन मध्ये बघा इथं फर्स्ट नंबरला 2 आहे, इथं -3 घ्यायचा B2 ची व्हॅल्यू आणि C2 ची व्हॅल्यूज किती आहे, तर ती 12 आहे. ओके. मग आता फायनल आन्सर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं इथं अरेंजमेंट करायचं आहे. तर यासाठी बघा याच्यात व्हॅल्यूज पुट करू आपण. A1 A2 ची व्हॅल्यूज किती आहे 1 and 2. B1 B2 ची व्हॅल्यूज किती आहे, तर ती येते 2 -3. ओके. याचा मल्टिपल करा 1 × 3 या स्वरूपात लिहायचा. तर याला आपण -3 अगोदर लिहू आणि 1 असा लिहायचा. ओके. त्याच्यानंतर निगेटिव्हचा साइन, त्यानंतर 2 × 2.
3 1 जा 3 -3 मायनस 2 2 जा किती होतोय 4. सो दॅट फायनल आन्सर बघा, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर असेल तर आपण त्याला ऍडिशन करून निगेटिव्हचं साइन ठेवत असतो. म्हणजे डी ची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती असणार आहे -7. ओके, ही झाली फर्स्ट नंबरची व्हॅल्यूज. आता सेकंड नंबर आपल्याला डीएक्स फाइंड आउट करायचं आहे. तर डीएक्स साठी फॉर्म्युला काय आपला, तर C1 C2 B1 B2. बघा C1 C2 ची जी व्हॅल्यूज असणार आहे तर C1 C2 दिली आपल्याला -1 आणि +12, -1 अँड +12. आणि B1 B2 ची व्हॅल्यूज 2 आणि -3, 2 अँड -3. बघा याला कम्पेअर करायचं आपल्याला. इथं सोडवतोय मी -1 आणि -3. याला लिहिताना काय करा, या स्वरूपातल्या -1 इंटू काय -3. ओके, आणि इथं निगेटिव्हचा साइन आणि 12 2 जा 12 इंटू 2. बघा निगेटिव्ह काय होतोय तिथं पॉझिटिव्ह. मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे, इफ बोथ नंबर आर निगेटिव्ह देअर प्रोडक्ट इज पॉझिटिव्ह. 3 1 जा 3 मायनस ऍज इट इज ठेवायचा आणि 12 2 जा किती होतोय 24. सो दॅट फायनल आन्सर किती येतो, तर याचा आन्सर येत आहे आपलं 23 मधून 3 गेल्याच्या नंतर 21 आणि साइन कोणता द्यायचा आहे निगेटिव्हचा. डीएक्स ची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती किती असणार आहे -21. ओके, सी सेकंड नंबरची व्हॅल्यू. बघा त्यानंतर आपल्याला डीवाय बघायचं आहे. डीवाय बघत असताना A1 A2 याची व्हॅल्यू जी असणार आहे तर A1 A2 ची व्हॅल्यूज 1 2 अशी असणार आहे. बघा इथं 1 अँड 2. C1 C2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर C1 C2 ची व्हॅल्यू -1 आणि 12, -1 अँड 12 अशी असणार आहे. याला क्रॉस मल्टिपल करून घेऊ आपण तिथं. बघा dy इज इक्वल टू क्रॉस मल्टिपल कसं येईल तिथं 12 1 जा 12 म्हणजे 1 इंटू 12. निगेटिव्हचा साइन ठेवायचा आणि याला -1 आणि इंटू किती आहे तिथं 2. याचा मल्टिपल बघा 12 1 जा 12 येतोय निगेटिव्ह आणि याचा हा साइन काय येतोय -2. ओके, सो दॅट 12 मायनस मायनस काय होतोय प्लस आणि हा 2 म्हणजे फायनल आन्सर किती येतोय 14. म्हणजे dy जो असणार आहे तर dy जो असणार आहे मित्रांनो तो असणार आहे 14. ओके, मग आपल्याला फायनल आन्सर कळत असताना x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. तर x ची व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे dx/d. बघा dx कुठे दिलेला आपल्याला, तर dx ची व्हॅल्यूज -21 दिलेली आहे आणि d ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे तर ती -7 दिलेली आहे. मग या लक्षात ठेवा निगेटिव्ह कॅन्सल होत आहे म्हणजे फायनल आन्सर किती येत आहे त्याचा 3. आणि y ची व्हॅल्यूज काढण्यासाठी dy/d हा फायनली फॉर्म्युला वापरायचा. आणि dy किती दिलेला आपल्याला तिथं, तर dy दिलेला आपल्याला 14 आणि डिवायडेड बाय d ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे -7. सो दॅट फायनल आन्सर बघा एक निगेटिव्ह साइन आहे निगेटिव्ह आणि सोल्युशन मध्ये ठेवा आणि 7 2 जा 14. सो दॅट फायनल आन्सर इज 3, -2. इथं लिहितोय सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, -2. बघा मित्रांनो हा झाला क्वेश्चन नंबर 3. यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 4. बघा मित्रांनो जो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 4 हा बघा आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. जो इक्वेशन आपल्याला फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ज्या स्वरूपात दिलेला आहे त्याला काय करायचं आपल्याला अगोदर कम्पेअर करून घ्यायचा आहे. ओके, मग हा जो पहिला इक्वेशन दिसतोय आपल्याला बघा एक्स आणि वाय जो दिसतोय तो बरोबर व्हॅल्यू दिसते आपल्याला. कॉन्स्टंट जो आहे तो इक्वलच्या राईट साईडला असणार आहे. तर मग आपला पहिला जो इक्वेशन असणार आहे तो ऑलरेडी कम्पेअर झालेला आहे म्हणून त्याला काय करू आपण ऍज इट इज तसा ठेवायचा आणि त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा. सेकंड नंबर हा जो दिसतोय आपल्याला तर बघा हा पण कम्पेअर आहे ax प्लस by इज इक्वल टू c दिलेला आहे म्हणून तिथं 8x - 3y इज इक्वल टू -2 आणि हा इक्वेशन नंबर सेकंड आहे. ओके, मग ज्यावेळेस आपल्याला याच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत तर ते याच्यामध्ये पुट करा. बघा a1 ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे आपल्याला 6, b1 ची व्हॅल्यूज -4 आणि c1 ची व्हॅल्यूज -12 या स्वरूपात आहे. a2 ची आता बघा हा इक्वेशन याच्या सोबत कम्पेअर करा. हा a2 ची व्हॅल्यूज 8 येते, b2 ची व्हॅल्यूज -3 येते आणि c2 ची व्हॅल्यूज किती आहे -2. बघा मित्रांनो बाय युजिंग क्रॅमर्स रूल ऑलरेडी आपण इथं लिहून ठेवलेला आहे. तर क्रॅमर्स रूल कोणता वापरायचा आपल्याला a1 a2 b1 b2 याचे जे व्हॅल्यूज असणार आहे या इक्वेशन वर ठेवा. बघा किती होतोय तो 6 अँड 8 आणि b1 b2 किती होतोय तर तो -4 अँड -3. ओके, अगोदर याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करायचं आहे 6 इंटू 3 चा मल्टिपल करायचा आहे. या स्वरूपात लिहून घेऊ आपण इथं 6 इंटू -3. ओके, निगेटिव्हचा साइन द्यायचा परत आणि -4 आणि कितीचा 8 चा मल्टिपल करायचा. याचा आन्सर जो बघितला आपण 6 3 जार -18 मायनसचा साइन आणि 4 8 जार 32 आणि हा जो असणार आहे हा पण निगेटिव्ह असणार आहे. मित्रांनो बघा ज्यावेळेस प्लस मायनस साइन असतोय त्यावेळेस -18 मायनस मायनस काय होत आहे तिथं प्लस होत आहे आणि हे होत आहे 32. मग त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला 32 मधून सबट्रॅक्ट करायचे म्हणलं तर बघा 32 मायनस किती तिथं 18 आहे तर 12 मधून 8 गेल्याच्या नंतर खाली 4 उरत आहे आणि 2 मधून 1 गेल्याच्या नंतर 1 म्हणजे फायनल आन्सर किती येतंय तिथं तो येतोय तो 14. ओके, सो दॅट
डी इज इक्वल टू किती होतोय तो 14. ओके, हा झाला फर्स्ट नंबरचा. आपल्याला डीएक्स फाइंड आउट करायचा आहे. डीएक्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला C1 C2 दिलेला आहे. C1 C2 दिलेला आहे -12 आणि -2, -12 अँड -2, अँड B1 B2 दिलेला आहे आपल्याला -4 -3. ओके, याला कॅल्क्युलेशन करत असताना क्रॉस मल्टिपल करा. इथं आपण प्रोसेस करू ती -12 इंटू -3 एका ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये -2 इंटू -4. बघा बघा मित्रांनो, ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट टाकलेलं आहे कारण की दोन साइन जे असतात तर ते लगट येत नसतात, त्यासाठी आपण ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट टाकलेले तिथं. मग आता याचा आन्सर 12 3 जार किती होत आहे 36 आणि मायनस मायनस हे काय होत आहे पॉझिटिव्ह होत आहे. मायनसचा साइन ऍज इट इज ठेवा. 2 4 जार 8 होत आहे, मायनस मायनस कॅन्सल होत आहे. म्हणजे फायनली आन्सर जर बघितलं आपण 36 मधून 8 गेल्यास नंतर उरतोय तिथं 28. सो दॅट dx इज इक्वल टू उरतोय तो 28. ओके, बघा नेक्स्ट हा झाला आपला dx. आता dy फाइंड आउट करायचा आपल्याला. dy साठी आपल्याला a1 a2 माहिती आहे, 6 आणि 8 दिसतोय तो, तर ऍज इट इज आपण 6 आणि 8 ऍज इट इज ठेवला. C1 C2 किती आहे तर -12 2, -12 आणि -2. बघा हा जो नंबर दिसतोय त्याला क्रॉस मल्टिपल करा, तर याला आपण -2 इंटू 6 या स्वरूपात लिहू. त्याच्यानंतर निगेटिव्ह साइन द्या, त्याच्यानंतर -12 इंटू किती तो 8 आहे. क्रॉस मल्टिपल करायचं आपल्याला. याला सॉल्व्ह करत असताना 2 6 जार किती होतोय -12 मायनस ब्रॅकेटचा आन्सर किती आहे 12 8 जार किती होत आहे 96 आणि हा निगेटिव्हचा साइन. मग त्यावेळेस -12 आणि मायनस मायनस काय होत आहे तो +96 होतोय. ज्यावेळेस आपण 96 मधून 12 सबट्रॅक्ट करतोय तर 96 - 12 जर कधी काढले तर आपण सबट्रॅक्शन करत असताना 6 - 2 4 अँड 8 9 - 1 8 84. सो दॅट फायनल आन्सर इज 84. ओके, सो दॅट dy is equal to 84. Then finally solution is x is equal to dx upon d. बघा dx किती आलेला आहे मित्रांनो, तर dx आलेला आहे आपला 28 डिवायडेड बाय d किती आलेला आहे आपला 14. तर 14 च्या टेबल मध्ये 28 किती नंबरला आहे तर तो येतोय 2 नंबरला. सो दॅट x ची व्हॅल्यूज किती येते आपली 2 येते. ओके, देन y is equal to dy upon d. dy ची व्हॅल्यूज किती आलेली आहे तर dy ची व्हॅल्यूज आलेली आहे 84 डिवायडेड बाय 14. तर 14 6 are 84. So that y is equal to 6. Then final solution is 2, 6. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 5. बघा त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 बघतोय. क्वेश्चन नंबर 5 मध्ये इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड दिलेला आहे. तर त्याला जो नंबर दिलेला असणार आहे तो नंबर काय असणार आहे जनरल फॉर्म मध्ये ऑलरेडी असणार आहे, म्हणून त्याला आपण 4m + 6n इज इक्वल टू 54 याला इक्वेशन नंबर डिनोट करायचा आहे फर्स्ट. अँड सेकंड नंबर 3m प्लस किती आहे 2n इज इक्वल टू 28 इक्वेशन नंबर सेकंड डिनोट करू आपण. याला कम्पेअर करत असताना फर्स्ट नंबरला एक सोबत कम्पेअर करा. इथं येतो 4 6 b1 व्हॅल्यूज येते 6 आणि c1 ची व्हॅल्यूज येते 54. देन a2 ची व्हॅल्यूज बघा याच्यासोबत कम्पेअर करा. इथं येते a2 ची व्हॅल्यूज 3 येते, b2 ची व्हॅल्यूज किती येते 2 आणि c2 ची व्हॅल्यूज किती येते 28. ही व्हॅल्यू काय करायची मित्रांनो आपल्या याच्यामध्ये ठेवायची. मग यामध्ये आपण डिस्कस करत असताना a1 a2 ची व्हॅल्यूज 4 3 दिसते, त्यानंतर b1 b2 ची व्हॅल्यूज किती येतं 6 अँड 2 अशी दिसते. याला क्रॉस मल्टिपल करून घ्या. बघा क्रॉस मल्टिपल करत असताना 4 × 2 या स्वरूपात करू, मायनसचा साइन आणि 6 × किती येईल तो 3. ओके, बघा 4 2 जार 8 मायनस 6 3 जार किती होतोय 18. सो दॅट फायनल आन्सर इज 10 -10. ओके, सो दॅट d इज इक्वल टू -10. नेक्स्ट बघा dx आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला फायनली जो फॉर्म्युला आहे C1 C2 B1 B2 याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू आपण. C1 C2 किती दिलेला आहे 54 अँड 28 अँड B1 B2 दिलेला आपल्याला 6 2. बघा मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करत असताना क्रॉस मल्टिपल करा. 54 × 2 -28 इंटू किती होतोय 6. याला मल्टिप्लिकेशन करत असताना बघा मल्टिप्लिकेशन 54 × 2 किती होत आहे 108 मायनस आता 28 × 6 आहे. 6 8 जार 48 कॅरीला 4 6 2 जार 12 आणि 4 किती होत आहे 16 म्हणजे 168 या स्वरूपात येत आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर 108 सबट्रॅक्ट करून टाकायचे 0 6 एज ठेवायचा आणि फायनल आन्सर येते 60. सो दॅट dx इज इक्वल टू 60. बघा हे आन्सर झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की फायनली जे आन्सर काढायचं आहे तर ते y ची व्हॅल्यूज काढण्यासाठी dy चा फॉर्म्युला वापरायचा आहे. a1 a2 ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर 4 3 दिसते. इथं लिहिणार आपण 4 3 अँड C1 C2 दिलेला आपल्याला 54 अँड 28. बघा याला कॅल्क्युलेशन करत असताना क्रॉस मल्टिपल करू आपण.
म्हणजे या स्वरूपात येईल तो 4 इंटू किती आहे 28 मायनस 54 इंटू किती आहे 3 येतो. बघा आता याला कॅल्क्युलेशन करत असताना 28 4 जार 4 8 जार 32 कॅरीला 3 4 2 जार 8 8 आणि 3 किती होतोय 8 आणि 3 होतोय 11 112 मायनस आता यानंतर आपल्याला पुढचा मल्टिप्लिकेशन 54 चा मल्टिप्लिकेशन 3 सोबत करायचा 3 4 जार 12 12 ला 2 कॅरीला 1 3 5 जार 50 आणि 162 मित्रांनो ज्यावेळेस आपण याची सबट्रॅक्शन करतोय तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल बिग नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करायचा 162 मायनस 112 बघा 2 मायनस 2 0 6 मायनस 1 5 1 मायनस 1 0 म्हणजे फायनल आन्सर किती येतं याचा निगेटिव्ह 50. ओके तर dy ची व्हॅल्यू जी आली तर ते निगेटिव्ह 50 आली. तर मग फायनल आन्सर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज काढायची. तर x ची व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण काय बघितलं की dx अपॉन d करायचा. dx ची व्हॅल्यूज किती आलेली आपली तर ती आलेली आपली 60 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आलेली आहे निगेटिव्ह 10 जर डिवायडेशन कधी केलं तर याचं फायनल आन्सर येते निगेटिव्ह 6. सो दॅट y इज इक्वल टू बघा y इज इक्वल टू फॉर्म्युला तयार होतोय dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर dy ची व्हॅल्यूज असणार आहे आपली dy कुठे दिसतोय आपल्याला हा -15 आणि -10 मायनस मायनस कॅन्सल होत आहे म्हणजे फायनल आन्सर 5. म्हणजे फायनल सोल्युशन जो असणार आहे आपला तर सोल्युशन इज इथे लिहून टाकतोय आपण सोल्युशन इज बघा सोल्युशन इज किती आलेला येतो x, y इज इक्वल टू -6, 5. यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 6 लास्टचा क्वेश्चन. मित्रांनो त्यानंतर आता आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. परंतु शेवटचा प्रश्न जो असणार आहे मित्रांनो तो IMP स्वरूपाचा असणार आहे. का बरं कारण की बघा सोपे प्रश्न तर सर्वच विद्यार्थी सोडवत असतात परंतु याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला 2 आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा जो फ्रॅक्शन दिसतोय या फ्रॅक्शनला आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर आपल्याला असे प्रश्न आपल्याला फोकस करावे लागतील. मग या प्रश्नाला फोकस करत असताना बघा बाकीचे जे प्रश्न बघितले आणि या प्रश्नामध्ये काय डिफरंट वाटतोय तर हा बघा पहिला फ्रॅक्शन जो दिसतोय किंवा पहिला जो इक्वेशन दिसतोय तो ऍज इट इज तसा आहे. परंतु हा जो सेकंड नंबर दिसतोय तर डिनॉमिनेटरला 2 एक्स्ट्रा येत आहे आपल्यासाठी. मग आता अगोदर आपण सांगितलेलं आहे की ज्या वेळेस बघा y अपॉन 2 आहे तर आपल्याला हे 2 कॅन्सल करण्यासाठी याला काय करायचं या इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा काय होतोय तिथं 2 कॅन्सल होतोय. म्हणून काय करू आपण बघा कंपेअर इक्वेशन 1 and 2 विथ द इक्वेशन a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. बघा कंपेअर करून घेऊ आपण. अगोदर जो पहिला इक्वेशन असणार आहे 2x plus 3y is equal to 2 हा इक्वेशन नंबर फर्स्ट ऑलरेडी कंपेअर झालेला आहे मित्रांनो. याला जर आपण 2 न मल्टिपल केला तर हा होतोय तिथं 2x. ओके बघा 2 न x ला मल्टिपल केल्यानंतर 2x मायनस 2 न जर y अपॉन 2 ला मल्टिप्लिकेशन केला तर 2 कॅन्सल होत आहे म्हणजे उरताय फक्त तिथं y आणि इज इक्वल टू 1 अपॉन 2 या फ्रॅक्शनला जर 2 न मल्टिपल केला तर फायनल आन्सर येते तिथं फक्त 1. हा इक्वेशन नंबर झाला सेकंड. बघा ऑलरेडी दोन इक्वेशन हे कंपेअर झाले. त्यानंतर आपण इक्वेशन नंबर 1 ला याच्यासोबत व्हॅल्यूज पुट करू आपण. तिथं a1 ची व्हॅल्यू दिसते 2 b1 ची व्हॅल्यू दिसते 3 आणि c1 ची व्हॅल्यू दिसते आपल्याला 2. आता हा जो इक्वेशन आहे तो याच्यासोबत कंपेअर करा. a2 ची व्हॅल्यू दिसते आपल्याला 2 b2 ची व्हॅल्यू दिसते आपल्याला -1. बघा इथं कोणताच नंबर नसेल तर तिथं 1 स्टँडिंग असतो. b2 ची c2 ची व्हॅल्यूज असणार आहे ती 1. आता हे व्हॅल्यूज काय करणार आपण इक्वेशन मध्ये याच्यामध्ये ठेवणार आहे ग्रामर स्कूल मध्ये फॉर्म्युला a1 a2 b1 b2 या स्वरूपात फॉर्म्युला असणार आहे. याच्यात व्हॅल्यूज पुट करू. a1 a2 ची व्हॅल्यूज 2 2 या स्वरूपात दिलेले आहे. b1 b2 3 and -1 या स्वरूपात दिले आहे. क्रॉस मल्टिपल करून घेऊ. बघा 2 इंटू -1 या स्वरूपात लिहिल्यानंतर निगेटिव्हचा साइन द्यायचा आणि 3 इंटू 2 बघा 2 1 जा 2 -2 आणि -2 3 जा किती होत आहे 6. मग याचा फायनल आन्सर किती असणार मित्रांनो बघा -2 आणि -6 याचा आन्सर येते -8. सो दॅट d इज इक्वल टू -8. बघा हा झाला पहिला क्वेश्चन आपला d डिटर्मिनंट. सेकंड नंबर आपल्याला dx फाइंड आउट करायचा आहे. dx करण्यासाठी c1 c2 दिलेला आपल्याला 2 1 तिथं लिहितो आपण 2 1 आणि b1 b2 दिलेला आपल्याला 3 -1. ओके बघा याला कॅल्क्युलेशन करत असताना क्रॉस मल्टिपल करा. 2 चा मल्टिपल 1 सोबत बघा 2 इंटू -1 किंवा आपण याला -1 इंटू 2 या स्वरूपातही लिहिला तरी चालतो. मायनसचा साइन ठेवा आणि 3 इंटू किती आहे तिथं 1 आहे. मग आता खाली सोडत असताना 2 1 जा 2 -2 येतो निगेटिव्हचा साइन द्यायचा आणि 3 1 जा 3 याचं जे फायनल आन्सर आहे मित्रांनो तर ते असणार आहे -5 आणि हे जे आन्सर असणार आहे तर ते dx चा आन्सर असणार आहे आपलं. त्यानंतर dy फाइंड आउट करायचं मित्रांनो आपल्याला. dy साठी हा फॉर्म्युला असणार आहे आपला. तर यामध्ये काय करणार आपण a1 a2 च्या व्हॅल्यूज पुट करा. a1 a2 दिलेला आपल्याला 2 2 आणि c1 c2 दिलेला आपल्याला 2 1. बघा याला मल्टिपल करत असताना काय करायचं की 2 चा मल्टिपल 2 सोबत 2 इंटू 1 सोबत आणि 2 2 मायनस 2 इंटू 2
बघा याचा फायनल आन्सर 2 1 जा 2 येतोय, मायनस 2 2 जा किती येतोय 4. मित्रांनो याचा फायनल आन्सर बघा dy इज इक्वल टू 4 - 2 -2 हा झाला याचा फायनली आन्सर. ओके, देन सोल्युशन करण्यासाठी आपण काय करत असतो की x ची व्हॅल्यूज काढण्यासाठी dx अपॉन d हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर dx किती दिलेला आहे आपल्याला, तर dx दिलेला आहे आपल्याला -5 आणि d ची व्हॅल्यूज किती आलेली आहे, तर d ची व्हॅल्यूज किती आलेली आहे -8. बघा निगेटिव्ह प्लस मायनस काय होतं तिथं कॅन्सल. फायनली आन्सर किती येतंय तिथं x इज इक्वल टू -5/8 आणि y ची व्हॅल्यूज काढण्यासाठी dy अपॉन d हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर dy ची व्हॅल्यूज किती असणार आहे, तर dy ची व्हॅल्यूज असणार आहे मित्रांनो -2 आणि d ची व्हॅल्यूज किती असणार आहे, तर d ची व्हॅल्यूज असणार आहे -8. मायनस मायनस कॅन्सल होतात म्हणजे 1/4 हे त्याचं फायनल आन्सर झालं. मग इथं सोल्युशन लिहितोय मी. बघा सोल्युशन इज x, y इज इक्वल टू बघा x ची व्हॅल्यू झालेली आपली 5/8 अँड कॉमा 1/4. बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेट 1.3 हा कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो जर आपलं चॅनल आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.